विधानसभा में प्रश्नकाल के दौरान ओबीसी छात्रों के लिए हॉस्टल के मुद्दे पर बोलते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि इन हॉस्टल में एडमिशन लेने के लिए नियम और शर्तें मुश्किल है। इस वजह से कई छात्रों को हॉस्टल में एडमिशन नहीं मिल पा रहा है। कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि राज्य में ओबीसी विद्यार्थियों के लिए हॉस्टल और स्टडी हॉल बनाया जा रहा है, लेकिन अभी यह हॉस्टल किराए की बिल्डिंग में है। उन्होंने मांग की कि इसके बजाय सरकार जमीन खरीदकर छात्रों के लिए हॉस्टल बनाए। वडेट्टीवार ने मांग की कि इन शर्तों में ढील दी जाए और छात्रों को तुरंत एडमिशन दिया जाए। उन्होंने यह भी कहा कि सरकार को राज्य में 72 हॉस्टल बनाने चाहिए और बजट में इसके लिए प्रावधान करना चाहिए। माननीय नाना भाऊ म्हटल्याप्रमाणे फार जागा कमी आहे, रेंटनी घेतलेले आहे। तुम्ही द्या ना 1000 कोटी रुपये, उद्या जागा मिळतील आणि हॉस्टेलचे बांधकाम सुरू होतील। सामाजिक न्याय विभाग करते ते केंद्र सरकार देते म्हणून करते। आमचे प्रस्ताव 2-2दा 3दा केंद्र सरकारकडे गेले, 200 ने 100 कोटी रुपये दर वर्षाला त्यासाठी येतात। त्यामध्ये काहीच होणं शक्य नाही। म्हणून आमची स्पेसिफिक आमची विनंती आहे आपल्याला की आपण यासाठी या बजेटमध्ये 72 वसतिगृहाच्या पूर्ण क्षमतेने बांधकामासाठी खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी, शासकीय असेल तर शासकीय जमीन हस्तांतर करून 72 वसतिगृह बांधण्यासाठी एक मुदतीत आराखडा तयार करून हे काम पूर्ण करणार आहात का? इस पर जवाब देते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साफ किया कि हॉस्टल किराए की बिल्डिंग में नहीं चलेंगे, बल्कि ओबीसी छात्रों के हॉस्टल के लिए जमीन दी जा रही है। हर जिले में जगहें पहचाने जाने के बाद कैबिनेट मीटिंग में फैसला लिया जाएगा और जमीन डिपार्टमेंट को ट्रांसफर कर दी जाएगी। ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी। ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडून प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर, सांगली, धुळे, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गोंदिया। म्हणजे आता तिथे जागेचा प्रश्न हा संपलेला आहे आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे। ते आहेत नागपूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, नंदुरबार, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर। जागा न मिळालेले फक्त 4 जिल्हे आहेत। त्या 4ही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल। जे आपले एमएमआर रिजन मधले आहेत रायगड, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या 4ही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ। इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला आहे।